या 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 नीट बघून घ्या गे नंतर कटकट नको काय समजलं म्हणजे हा नाही तर नाही मला उगाच कटकट नको हा छान आहे का नाही उत्तम आहे ना तसं नाही मुला सांगायची गोष्ट काय साहेबांनो म्हणजे हा सोफा आणि हा जो पीस ठेवलेला आहे काय म्हणायचं त्याला तर आहे तो महागडा दिसतो महागडा महागडा हा पॉट आहे महागडा पॉट आहे हा सोडला ना तर घर अख्खा मोकला आहे का नाही होय ना होय ते हो किचन बघितलं मॉडेलिंग आहे किचन होय मॉड्युलर म्हणायचं का तुम्हाला काय म्हणताय तर समजून घ्यायचं ना आपला माणूस आहे तर आपल्यापणा सांगतो म्हणून समजून घ्यायचं आपला माणूस म्हणजे आपलं म्हणजे वल्याकलाव नाही नाही बुवा आम्ही पण तुमच्याच गावचा भोजने काय सांगता बाई का? मावलतल्या वाडीतला होय तर मी उगवतल्या वाडीतला का नाही मग काय भाऊ द्या बारी होऊन द्या व्हायलाच पाहिजे म्हणजे माझ्यावर अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना फुगडी नाही आणली रुसली समायना फुगडी नाही आणली रुसली समायना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना शालू उपकार वा आता फ्लॅट दाखवता हो काय सगळं बघून या नीट नंतर कटकट नको काय बरोबर काय आणि हे बघा हे बाल्कनी बघा केवढी छान आहे ती. पुढे जाऊ नको का सांगितलं ना बाल्कनी आहे हा मग? बाल्कनी मध्ये जायचं नाही काय हो? पण मस्त आहे फ्लॅट मला आवडलं मस्त आहे. आवडलं ना हा. घेऊन टाका लगेच 50,000 डिपॉझिट 20,000 भाडं 10,000 रुपये टोकन तर दिलं की पुढच्या गिरायकाला मी शटाप बोलतो काय मग घेता वाय ना फ्लॅट घ्यायला काय मी आता घेईन पण हा जरा सोपा आहे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका या सोफ्याचा होय ना हा घर मालकाचा आहे का ना मी त्याला परत घरात घेऊन जायला सांगेन काय समजली नको 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 सोफा राहू दे सोफा राहू दे राहू दे? हो सोफा मिळतं राहू दे ना तुमची लायकी आहे का नवीन सोफा घ्यायची म्हणजे माझी लायकी नाही सोफा घेण्याची आहे परक्या माणसासमोर माझी लायकी काढतोस मी आता हा सोफा इथं भंगारा दिखतो नवीन आणतो का ओ गोजरानू काय तोंडाला येईल तो बोलता वाय हा काय बाबा तुमच्या मालकीचा आहे भांगरात कसं काय विकणार तुम्ही ओ घर मालकाचा आहे का नाही तुम्ही फक्त एवढे सांगा की हा फ्लॅट तुम्ही भाड्याने घेणार आहो का नाही घ्यायला काय मी आता घेईन मग घ्या ना घेणार घेऊन टाका ना लवकर घेईन घेईन काय जरा बघून घ्या ना मला वाटतं ना फ्लॅट जरा छोटा आहे हा छोटा वाटतो तुला हा. आरशात बघितलायस एवढा एरिया फिरायला तुला 3 महिने लागतील गप घे काय का मग घेतल्यावर बघू काय मोठा करायचा आता म्हणजे काय म्हणजे मोठा करायचा म्हणजे हो म्हणजे कसं एकदा घर घेतलेला ना सगळं आपलं आपापल्या नुसार मोठा करू म्हणजे ही किचनची खोली आहे ना ती ही भिंत फोडून हॉल मध्ये घेऊ बाथरूमचा आहे तर बेडरूम मध्ये घेऊ म्हणजे कसं झोपायला ऐसपे जागा मिळेल आणि काय म्हटलं होता बाल्कनी आहे ना तिथे स्टडी रूम करून टाकू काय म्हटलं आणि किचन काय शेजाऱ्यांच्या घरात करू नाही 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 आपल्याला किचन असं ऐसपैस पाहिजे आपण काय करू हॉलची भिंत तोडू आणि किचन मध्ये घेऊ हॉल नसला तरी चालेल हॉल नसला तरी चालेल मग पाहुण्यांचं हॉल होतील त्याचं काय पाहुण्यांचा हाल होतील त्याचं काय म्हणजे पाहुणे आले तर कुठं किचनच्या गॅसवर बसवणार आहे तिथेच बसू नाही तर तुमच्या घरचीच माणसं येतात ना गॅस पेटवत आणि त्याच्यावर बसवते एकेकाला माझ्या घरचे पाहुणे त्यापेक्षा तुझ्या बापसाला बसव गॅसवर माझा बाप काढायचा नाही बाप काढायचा नाही बाप काढ तुम्हाला सांगतो मरेनू आला नाही बापूस का महिनाभर जात नाही आता येऊ दे नाही नाही ह्या वेळेला येऊच दे बाथरूम मध्ये गेला ना आंघोलीला का दरवाजा आहे ना तो तोडून टाकतो आणि भिंत रचतो अनारकलीला कसा चिरून टाकले होता तसा चिरून टाकतो त्याला तुमची आई येऊ दे ना तुमची आई आली ना की सिलिंग फॅन काढते आणि तिथे तिला चिकटवते फिरते गरा 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 माझ्या आईशीला गरा 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 ऐकेन तुझा भाव आला तर बघ कसा मग हा छप्पर तोडीन आणि भर पावसात त्याला छतावरती तडपत्री घेऊन उभा करीन तुमची त्याला भांडतावाय काय आणि तसा तुम्ही या घराची तोडफोड नाही करू शकत का त्यामध्ये तुम्ही घर भाड्याने घ्यायला आली वाय विकत थोडी घेता वाय आणि काही जरी विकत घेतले ना तरी सोसायटीच्या परमिशन तेव्हा तुम्हाला तोडफोड करायला लागायची नाही काय सांगा चालले किचन हॉल मध्ये आणायला तुम्ही नव्हता घेत माझं मी काय पण करीन काय करीन म्हणजे काय बरं तुम्ही घेता वाय ना भाड्याने घ्यायला काही मी आत्ता घेईन टोकन तरी द्या 10,000 रुपये टोकन 10,000 का 20,000 देईन पैशाचा प्रॉब्लेम नाही पैशाचं काही प्रॉब्लेम खिशात काय हात घालताय पैसे नाही द्यायचे कळलं की नाही तुमचं ना बावळटासारखंच असतं भाजी आणायला पडली ना की
हे घेऊ भाजी ते घेऊ भाजी हे घेऊ भाजी तसं करतात जरा नीट बघून भाजी घ्यायची ना तसं हे बघून घ्यायच्या सगळ्या गोष्टी सगळा बघून घेतो लग्नानंतर ठरवलेलाच आहे मी बघितल्याशिवाय काही घ्यायचाच नाही तेव्हापासून सगळा चेक करूनच घेतो मी नाही तर हा असा होईल काय तुलाच गोष्ट बहिणी तुम्हाला सांगतो ना हा फ्लॅट आहे का नाही एक नंबर लकी आहे का नाही होय? अरे तुम्ही बघितलं नाही म्हणजे आत पाऊल टाकल्या म्हणजे अशा व्हायब्रेशन असं झालं वाटत होतं का नाही? हा, मग लय भारी म्हणजे तुम्हाला एक नंबर फ्लॅट आहे का नाही हो आणि ह्या भाडोत्री राहिलेत ना या घरामध्ये त्यांनी स्वतःच फ्लॅट घेतलेला आहे बाहेर जाऊन एवढा लकी फ्लॅट आहे हा मग. नाही नाही हा? नाही पण नाही जमणार काय हो? ते लाल भिंती आमचे पडदे गुलाबी नाही जमणार आपण दुसरा फ्लॅट ओ, बघू ओ, वहिनी, ओ, वहिनी, असं काय करता आता पडदे नाही बसत म्हणून काय घर बदलता लावा नील पडदे लावा ना काय चालतील निळे पडदे लावायचे हो, चालतील का नाही आणि आमच्या घरातले पडदे तसेच ठेवायचे ते नाही चालणार यांच्या आईने घेतलेत पडदे गुलाबी रंगाचे लाल भिंती गुलाबी पडदे कसे दिसते कॉम्बिनेशन का लाल भिंतीवर गुलाबी पडदे सोबत नाहीत शोभतायत तुम्ही सांगा मोरे नाही शोभायला काय हरकत आहे? मोरे? नाही कसं शोभतील चांगलं नाही काय हो नाही नाही म्हणजे प्रत्येकाच्या नजरेत दृष्टिकोन बघण्याचा वेगळा असतो का अरे, नाही? त्यांच्या आईची बाजू काय घेते एक नंबरची कजाक बायको एक नंबरची कजाक बायको आयवर नाही तर बघ काय कराल काय कराल भजन. काय कराल सांगा तुम्ही म्हणजे भजन. मारणार आहे तुम्ही मला असं. मारणार आहे मारा हा ना बघू रे काय मग ते मारा 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 हा ना. बघा 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 हा? म्हटलं ना हा, हा. लई मस्ती आहे हिच्या मग अंगात. उतरवा ती हो, बरं, का बघ माझं डोकं खाऊ नको तू अरे, आधी सांगताय डोकं मी काय खाऊ मी मी माझी अरे. सानाकली ना सानाकली काय तुम्ही सानाकली तर सांगता एका त्याला? बुक्क्या सोडू असं का फोडीन अरे एवढा तर मार ना बुक्की मार. बच्चन नाही मारता या माणसाला बुक्की मारतोय डोकं फोडतोय माझं हट. तू चॅलेंज देऊ नको हा, मला दिलं challenge. तू काय चॅलेंज देऊ नको दिलं challenge. तुम्ही बाजूला ओ, 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 व्हा. ओ, भजन. इथं काय अहो, आहे? असं काय बाजूला करता? व्हा. अहो, अरे, हा बाजूला. अहो, तुम्ही अजून घर भाड्यानं घेतला माही कुठे हिला सांगा ना मागच्या वेळेला पण तेच केला सगळी भांडणं उकरून काढला आणि जो वरवंटा घातला मग त्याच्यात मालक गेला मालक नव एजंट जागेवर गेला नाही, पण आता मी तुम्हाला काय होऊ देणार नाही आता तुम्हाला काय होऊ देणार नाही. जा, जा, मोरे. थांबा जरा. ओ, महागडा हा, piece आहे, घाल, घाल, महागडा घाल, piece डोक्यात. आहे. महागडा पीस आडवं येऊ नका आडवं येऊ नका मोरे, तुम्ही कशाला टेन्शन मध्ये घेता तो काय नाही करत हा, चल, घाल घाल पीस डोक्यात हा चल घाल या फुल घे ओ भजनेनू ओ भजनेनू नको मारू फुटेल कशाला बायकोच्या नादाला लागता वाय हा. तुम्ही सांगितलं म्हणून हा, काय? त्यानं सांगितलं नाही म्हणून कळलं हा, ठेवा तो आधी ठेवा अहो बाहेर कशाला टाकला ओ फुटला ना तू आता मालक मला काही सोडायचा नाही सगळं पैसे माझ्याकडनं वसूल करून गेलं तुमच्याकडनं कशाला हिच्याकडनं घ्या माझ्याकडनं मग आता महागडा पीस होता ना त्याच्याऐवजी हिराच फेकणार होतो पण हिला उचलणार कोण म्हणजे मी जाडी आहे काय चवलीची शेंग आहेस चवलीचे शेंगच आहे कुठल्या बाजून बघायला सुरुवात केल्यावर चवलीची शेंग वाटत नाही जिकडून तिकडून भोपलाच आहे ए, तुम्ही काय वाचत नवरा बायको आहो का मागच्या जन्मीचा वैरी आहो ए, ए, ए. हा अजून तुम्ही हा फ्लॅट भाड्याने घेतला नाही आहे तेव्हाच काय तोडफोड सुरू केली वाय घ्यायचं काय तर मी आत्ता घेईन. तुम्हाला सांगतो गाववाल्या म्हणून सांगतो तुम्हाला सांगा. ही बाई अशीच आहे लय डॅम्बीस काय आहे सांगता? मग नुसती स्वतःच म्हणणंच खपवते मी स्वतःच म्हणणं कपोटी मी म्हणजे माणूस एक शब्द ऐकत नाही माझा एक शब्द ऐकत नाही हलवा. ए घर दिसतंय ना मी उभं केलंय माझ्या जीवावर काय काहीतरी काय बोलता हो हा सोफा माझ्या जीवावर मी घेतलं अहो, तुमचं- सगळं माझ्या जीवावर अहो, नाही केलंय हो. अरे एक दुसरी असते ना तर गेली असती पळून मी आहे ना म्हणून थांबले इथे गप. काय गप बोटा का बघ बोटान सांगतो तुला गप बसून तरी नाही ऐकत बोटाकडे नाही. बघायचं तुझ्या गप सांगतो तर नाही बघणार लोकांसमोर तमाशा नको आहे जा आतमध्ये जा चल चाय टाक हो, काय टाक चाय टाक अहो चाय कुठं टाकील वासाड्या मला अजून तुम्ही घर भाड्याने घेतला नाही आहे. घ्यायचा काय मी तुझा आत्ता घे कामाला या माणसाची हा? तू तुझा काय चाललाय काय? हा, परक्या माणसासमोर नवऱ्याच्या नावाने डोळ्याला पदर लावतेस मला काय चालणार नाही आज जा म्हटलं ना मी आज जर गेलं ना तर परत बाहेर येणार नाही अगोदर सांगून ठेवते तू जा चल जाते मग आज जा. ओ वहिनी ओ वहिनी ओ वहिनी ओ फसगे हो, गेली गो ती म्हणून. आतमध्ये गेली अरे देवा ती जाऊ दे, जाऊ दे. तुमची कडी लावून आत घेतला नाही बाहेर जाऊ काढा दे तिला. हो तुम्ही बसा आरामशीर तुम्ही एक काम करा ती गेली आहे तिला रात्रीच्या पोटात भूक लागली ना की येईल बॉम्बा मारीत तुम्ही जावा तुम्हाला संध्याकाळी हाक मारतो ओ वहिनी ऐकता वाय काय गेली ती. ओ वही ओ भजनू सांगा काहीतरी हा ओ कमोड सॉरी बोलू दे सॉरी बोलल्याशिवाय बाहेर नाही येणार ओ सॉरी बोला त्यांना मी हा. सॉरी बोला तरी मी म्हणणार नाही ओ तुम्ही तरी नाही बाहेर नाही सॉरी बोलू दे आज मी सॉरी म्हणणार नाही ह्याला सांग ह्याला सांग मी म्हणणार नाही तुम्ही काय तर बघून घ्या ओ सॉरी म्हणा नाही तर ती बाहेर यायची पण नाही. मी कशा सॉरी म्हणू मी तर म्हणतो आत गेली तिथं कडी लावला नाही ना आपण बाहेरून कडी लावून जाऊ चला
एक काम करा काय? आतना बाहेरना सगळीकडनं काड्या लावा पहिल्यांदा आधी घर घ्या मग काड्या लावा का ना घ्यायला काय मी आत्ता घेईन. अरे काय घेन लावा काय घेन हा घेन काय लावा मागात बसना वासाकडे नुसा घेन टोकन पण देत नाही आता टोकन काय करता माहिती आपण मी देईन. अरे मग दे ना वरडता माय कशाला इकडे या. उभं राहते काय करू? वरडायचा विषय नाही झाला काय आता टोकनचे सगळे पैसे आहेत ना ते तिच्या पर्स मध्ये आहे. मग आतेमध्ये म्हणजे मग तिला ओ वहिनी जरा बाहेर या ना ओ बा आधी सॉरी म्हणायला सांगा त्याच्याशिवाय नाही बाहेर येणार. सॉरी छे, म्हणा मी सॉरी काय म्हणायचं. असं काय? सॉरी म्हटल्याशिवाय बाहेर पण नाही येणार. sorry म्हणणार होता. पैसे कसं टोकन कसं मिळेल ओ सॉरी म्हणा छे, मी काय सॉरी म्हणायचं नाही. मग मी बाहेर पण नाही येणार. तू येऊ नको मला काय सांगते. नाही सॉरी म्हणणार वांद करून टाकली नाही हो, एक sorry काम म्हणा. करतो एक काम करतो काय? तुम्ही इथं थांबा बाहेरनं कुलूप लावतो मग कळल तुम्हाला हा बिन भाड्याच्या खोलीत कसं राहायचा पोलिसांनाच बोलवतो थांबा या म्हणवा मोरे. नाही या तुम्ही या अगं या ऐकलंस काय या बाहेर येतेस ना नाही तुम्ही सॉरी म्हणा आधी. इथे चालला सॉरी मोरे. हा? ओ मोरे अहो दरवाजा उघडा. अहो उघडायचं का मी आत्ता उघडीन पण टोकन द्या अगोदर हा वनिता हा सर. ते वणकुंद्रेंचे रिपोर्ट पाठवले का? हो सर, चेस्टचे कॉम्प्युटराइज फोटोज पण पाठवलेत आणि झेरॉक्सचे रिपोर्ट पाठवलेत सर. एक्सरे रिपोर्ट पाठवलेत का? मी एक्सरॉसचे रिपोर्ट पाठवलेत सर. एक्सरे रिपोर्ट एक्सरॉस नाही. येस सर, एक्सरे रिपोर्ट. पुढच्या पेशंटला पाठवून द्या. येस सर, पाठवते. एक्सक्यूज मी या. जरा आत येऊ. या एक्सक्यूज मी हा म्हणजे रेडिओ मिनी दुरुस्ती करायला आलोय तुमच्याकडे प्लीज जरा रिपेअर करून द्या ना. तुम्हाला मी रेडिओ दुरुस्त करणार वाटतो. असं काय करते माग ते क्लिनिकवर आवरा मोठा बोर्ड लावलाय तुम्ही. हे बघा मिस्टर अरुण कदम कॉमेडी किंग कॉमेडी स्टार थोर समाजसेवक मेंढा फेम अरुण कदम. हे बघा तुम्ही जो कोणी फेम असाल मला काही घेणं देणं नाही आहे. मी रेडिओलॉजिस्ट आहे रेडिओलॉजिस्ट. अरे म्हणून तो बसेल तुझ्याकडे रेडिओ आणलाय ना. अरे असं काय करतोस तू टीव्ही लॉजिस्ट असता तर मी तुझ्याकडे टीव्ही आणला असता. तू कम्प्युटर लॉजिस्ट असता तर मी तुझ्याकडे कम्प्युटर आणला असता. पण तू रेडिओ लॉजिस्ट आहे म्हणून बसरे तुझ्याकडे रेडिओ आणला ना. प्लीज जरा रिपेअर करून दे ना बसरे. ऍक्च्युली काय झालंय बायको मला बोलली बाजारात जाऊन ना पडवलची भाजी आणायची. आता आमच्याकडे पडवलची भाजी आहे बाबा. तर प्लीज जरा रिपेअर कर. हा रिपेअर करा मी येतो. हॅलो इकडे हे बघा मी डॉक्टर आहे. हा बाबा तू रेडिओचा डॉक्टरच बसाऱ्या. काय साला एक एक माणसाला खाज असते ना वाड्या. आपल्या नावापुढे डॉक्टर बोलायची. आता हा रेडिओ रिपेअर करणारा बसवडा डॉक्टर बोलतो मोठा शहाणा. हॅलो छोटे इकडे जास्त स्वगत बोलू नकोस पुढचं विसरशील. कसं आहे मी एक्सरे रिपोर्ट्स काढतो. हे ह्युमन बॉडीचे पार्ट्स आहेत ना त्याचे कम्प्युटर इमेजेस काढतो ते रिपोर्ट्स बनवतो. कळलं का तुला? हा आता म्हणजे रेडिओचा धंदा जास्त चालत नाही बोलल्यावर तू फोटोशूटचं दुकान टाकणार मला माहिती आहे सर. पण तुम्ही लग्नाचं ते व्हिडिओचं तुम्ही घेता कॉन्ट्रॅक्ट. अरे जाम बोललं काय माझी. अहो रेडिएशन कळतंय का तेच तुम्हाला? बोलतोय वसाऱ्या या रेडिओवर कुठलंच स्टेशन लागत नाही रे. प्लीज रिपेअर करणार. पण आज काय माहितीये आज निलमा कुलकर्णी माझं रेडिओवरनं नाव घेणार आहे रे वाचाऱ्या. कोण निलिमा कुलकर्णी? निलमा कुलकर्णी तुला माहित नाही वाचाऱ्या? नाही माहिती म्हणून विचारतोय. निलमा कुलकर्णी मुंबई ब वरची आपली आवड या कार्यक्रमाची सुचित्रित संचालिका. काय बोललात नाव काय बोलत तुम्ही? काय सुचित्र काय? सुचित्र संकलिता सूत्र संचालिका असं आहे ते. हा ते वसाऱ्या करेक्ट तू बोल. पण माझ्या निलमा कुलकर्णी तू ओळखत नाहीस वसाऱ्या. तुमची निलिमा कुलकर्णी? अरे मग आपली आवड या कार्यक्रमात मी तिला पत्र पाठवतो आणि सांगतो प्रिय निलमा आपली आवड या तुमच्या कार्यक्रमामध्ये माझी आवड आहे की तुझी चिमणी उडाली भुर्र माझा पोपट पिसाटला या गाण्याची जरा फरमाईश म्हणा ऐकवा. काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का? काय झालं? तुम्हाला वाक्य थोडं बोलताय तुम्ही गाण्याची फरमाईश ऐकवताय तुम्ही. तुम्ही हे गाणं प्रत्येक वेळेला फरमाईश म्हणून ऐकायला सांगता. अरे हो ना
पण ती माझी फरमाईश लावतच नाही. माझं नाव घेताना भलतंच गाणं कुठलं तरी लागते वसारे. मी काय बोलतो, प्लीज 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 ती माझं आज नाव घेणार आहे, प्लीज तुम्ही रिपेअर करा ना. नाही जमणार, माझा ऐका ना. नाही असं करा प्लीज, काहीतरी करा. म्हणजे तुम्हाला मी जास्त पैसे देतो पण रिपेअर पण मला खरं माझं असं नाही करा प्लीज. काहीतरी नाही जमणार, सांगितलं ना. काय फालतू लावलंय तुम्ही? म्हणतो तो रेडिओ काय ऐकते रेडिओ मध्ये? नाही ऐकला कार्यक्रम का मारणार तुम्ही? मारणारच आहे वसाऱ्या, मारणारच आहे. अरे वसाऱ्या, माझ्या लहानपणापासून मी रेडिओ ऐकतो रे. सकाळी जायली रे जायली का संस्कृत बातम्या ऐकायचं माहितीये मी. संस्कृत बातम्या, संस्कृत असं म्हणतात त्याला. हा तेच ते. इयम आकाशवाणी संस्कृत वार्ता सुयत्ताम. तुम्हाला संस्कृत येतं? वसाऱ्या, 40 वर्षात या रेडिओ मुलं 2च ओली माझ्या लक्षात राहिल्या. क्या बात आहे. पण तुम्हाला संस्कृत कळतं? नाही कळत. पण तुला सांगतो, एकदा संस्कृत बातम्या झाल्या कानात ऐकाना असा म्हणजे गोड गोड डमरू वाजल्यासारखं मला आवाज ऐकायला यायचं रे. तुला सांगतो, त्या टायमाला सगळी अख्ख्या भारतात लोक हे रेडिओ ऐकून आपल्या घड्याळाची वेळ लावायची रे. तुला सांगतो, म्हणजे त्याच्यानंतर सुधा नरवणे यायच्या बातम्या द्यायला. नमस्कार, आकाशवाणी पुणे, मी सुधा नरवणे तुम्हाला प्रादेशिक बातम्या देत आहे. सुधाताईंचा असा मधुर आवाज अजूनही माझ्या कानामध्ये आहे. मग सकाळी बरोबर 8 वाजता सुलूर केंद्रावरती सैगल साहेबांचं गाणं सुरू व्हायचं. बाबुल मोरा नहीं हराए छोटो ही जा. सगळे अडकले ना तुम्ही वसर. त्या टायमाला मी पण अडकायचो. मग बहिणाबाईंचं गीत ऐकता ऐकता माझी आई आहे ना, म्हणजे चुलीवरती अशा भाकऱ्या थापायच्या आणि आम्हाला असं गरम गरम भाकऱ्या खायला द्यायचं. माझा बाप तर तुला सांगतो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये प्रल्हाद शिंदेच्या गाण्याची फरमाईश करायचा. बरं वसर, तू कधी प्रल्हाद शिंदेची गाणी ऐकलीस का? अहो म्हणजे काय, प्रल्हाद शिंदेच्या प्रत्येक गाण्यावर प्रत्येक माणूस माना डोलावतो. माणूस वसाऱ्या, प्रल्हाद शिंदेच्या गाण्यावर देव सुद्धा मान डोलवतो. खरंय खरंय. डायरेक्ट देवाला हाक मारून जमिनीवर बोलवणारा आवाज आहे रे तो. वा 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 वा. म्हणजे मग नंतर भुले बिसरे गीत, मग फौजी खिले रंगारंगी प्रोग्राम असायचा. आणि तुला सांगतो, बेला की फुल. नमस्कार, अगली पेशकश है झुमरू तलैया से चिंटू पिंटू मम्मा से. वसरे, झुमरी तलैया नावाचं गाव आपल्या भारतात आहे हे आपल्याला रेडिओ मुलंच कळलं. त्याच्यानंतर बाबूजी आणि गदिमा यांनी गीत रामायण रेडिओसाठी तयार केलं होतं. तुला सयान आयामी माहितीये का? अमीन सयानी म्हणायचं का तुम्हाला? हा तेच ते. अरे बाला, तो रेडिओचा बादशाह होता, बादशाह. तो भाई और बहनों, अब देखते हैं अगले बारदान पे. बारदान नाही, पायदान. पायदान. हा तेच ते, पायदान. पायदान नाही, पायदान. अरे वसरे, तू अमीन सयानीच्या आता चुका काढू नकोस माझ्याकडे. अमीन सयानीच्या तुमच्या चुका काढतोय मी. मग गबस ना वसऱ्या. तुला माहितीये का, अमीन सयानी कवरा मोठा माणूस होता. अरे अमिताभ बच्चनला त्यांनी सांगितलं होतं, बाला आपकी आवाज अभी रेडियो पे नहीं चलेगी. तो बाला बोलला अमिताभ बच्चन. वसऱ्या, अमिताभ बच्चन आपलं तोंड लपून गप सिनेमामध्ये काम करावं लागलं. अच्छा, म्हणजे अमिताभ बच्चन तोंड लपवत सिनेमात काम करायला लागलं. काय बोलताय तुम्ही? त्याच्यानंतर मग किशोर कुमारची गाणी आम्ही ऐकायचो. त्याच्यानंतर लता, आशा, सुमन कल्याणपूर, तलत महमूद. तुला मोहम्मद रफीची गाणी माहिती आहेत का वसऱ्या? कधी ऐकलीस आहेस तू? प्रश्न नाही, कोणाला माहिती नाही, जगाला माहिती आहेत. मग एखादं गाणं गाऊ शकतोस तू? उगाच काय वाटेल ते काय बडबडताय? अरे गाणं इकडं. अरे इथे कुठे आहे? अरे इकडं म्हणजे कुठं? ते काही कपड्यात का इकडं नाही घालायचं, तिकडे घालायचं, तिकडे नाही घालायचं. अरे गाणं वसऱ्या गा, तू कुठं पण गायचं
खाते इथे नाही खाऊ शकतो काहीतरी काय तुम्ही बोलताय म्हणजे तुला येत नाही असं बोल ना वसाऱ्या मी गुणगुणू शकतो कळलं तुम्हाला आता तुम्ही म्हणताय म्हणून गातो चॅलेंज देताय म्हणून अरे गाणं गा भाला म्हणून ऐकायचं का तू प्रयत्न करतो मी ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखें इन्हें देख कर अरे छान मस्त मस्त Thank you. अरे कवर छान गाणंस तू वसाऱ्या मग तू रेडिओ रिपेअर का नाही करत रे? अत्यंत निरर्थक वाक्य आहे मी याच्याकडे फक्त दुर्लक्ष करू शकतो वसाऱ्या दुर्लक्ष नको करू रे ऐक ना रे हा माझा रेडिओ रिपेअर कर ना ऐका ना. अरे मला गरज आहे रे माझा जाम पारा नाही रे माझा जीव अडकला रे याच्यात प्लीज रिपेअर कर रे शक्य नाही. तो वसाडा टीव्ही मुलं या रेडिओचं मार्केट कमी झालं रे पण आज पण मी रेडिओ ऐकतो वसाऱ्या तुला सांगतो तो टीव्ही त्याला पाहिजे ते चित्र आपल्याला दाखवतो रे पण आपल्या या कानानं ऐकून आपल्याला पाहिजे ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायची ताकद फक्त या रेडिओ मध्येच आहे वसाऱ्या खरंय खरंय वसाऱ्या प्लीज 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 माझा जीव अडकलाय रे माझा परण ऐकलाय तुला पाहिजे तेवढे पैसे देतो नाही नाही पैशाचा प्रश्न नाही रेडिओ नाही, repair ठीक 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 आहे एक रेडिओलॉजिस्ट म्हणून मी प्रयत्न करतो हे रिपेअर करण्याचा फक्त संध्याकाळपर्यंत थांबायला लागेल प्लीज संध्याकाळी Yes. करा ना. हो. मी बाजारात जाऊन येतो माझ्या बायकोने पडवलची भाजी सांगितली बरोबर तुम्हाला बाजार नको, काय नको, काय नको. मी येतो 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 या. येतो मी थँक्यू गौऱ्या अरे रेडिओ रिपेअर करणार कोण आहे का रे नाही नाही मला रेडिओ रिपेअर करायचं आहे नाही बाबा रेडिओ रिपेअर झाला पाहिजे बाबा जगातल्या अस्सल श्रोत्यांसाठी हा रेडिओ चालू राहिलाच पाहिजे हॅलो हां 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 नाही 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 मी निघतेच इकडनं नाटकाची रिहर्सल आहे 15 मिनिटात उरकते आणि निघते इथनं ओके ओके ठेव 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 करते करते ओ येते 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 ठेव हे मोरी का नाही आले अजून किती वेळ सांगितलं नमस्कार मॅडम सॉरी झाला मला याला उशीर झाला मोरे नका ना उशीर करू मी तुम्हाला सांगितले ना फक्त 2 तास दिलेत मी या नाटकाच्या रिहर्सलला हो. माझ्या एका डेलीचं शूट आहे मडला तिथे जायचंय मला एका डिलीसाठी मडला जात आहे मग पहिल्या स्किट पासून इथं काय टाकताय बरं तुम्ही असं बोलणार असेल तर आपण थांबूया म्हणजे मला नाही करायचं सॉरी एकतर मला सॉरी तिथे shoot- चुकला असेल माझा जरा गडबड करू नका हो, आता निर्माते आहे, असं बोललो तर कसं होईल मला फक्त हो, लवकर जायचं लक्ष. हो, जाओ तुम्ही निर्माते येते ना निर्माता आल्यावर आले आले या 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 गावडे साहेब या नमस्कार 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 नमस्कार, या, इथं बस, या. इकडे येस येस मॅडम हे आपले निर्मात्या आणि साहेब मॅडम शकुंतलेचा रोल करताय अच्छा हे ओ ओ ताई नमस्कार 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 पण मोरे हा. खरंच म्हणजे मला ना तुमचं कौतुक वाटतं तुम्ही कित्येक ऍक्टर लोकांना सेटल केलं हो, खरंच सॉरी जरा चुकलंच माझं नाही नाही चूक नाही हो चांगली गोष्ट आहे हा. अजून एकाला तुम्हाला आता लॉन्च करायचंय माझ्या मुलाला एक मिनिट सच्चा ए सच्चा आलो आलो सचिन माझा मुलगा अच्छा अच्छा आपल्याला याला लॉन्च करायचंय हो करतो ना तुमचा मुलगा ना ह्या नाटकात दुष्यंत राजाची भूमिका करतो काय माहितीये ना माहितीये म्हणून याला ते दुःशासनासारखे कपडे घालून आणले दुःशासन नाही हो दुष्यंत आहे तो दुष्यंत नाही नाही दुःशासन चालेल मी करते ना ऍडजस्ट मी सगळं ऍडजस्ट करते मला लवकर जायचं तेवढं गप्प लक्षात बसा ना, आहे. मी निर्माता ऍडजस्ट करीन आहे. सगळं गप्प बसा जरा तुम्ही निर्माता आहे त्यांच्या समोर काय करता वा सरळ ना अच्छा मस्त करा हे बघा मोरे हो खूप पैसा लावला आपण नाटकाला हो. नाटक कसं एकदा
दणदणीत झालं पाहिजे एकदम मस्त. हा? हो, हो. चला. Thank अच्छा एकदम हा कडक. चला हा मोरया आहे मी येतो प्रयोगाला भेटूया. बरं मी काय म्हणतो करायची सुरुवात. हो हो हा म्हणजे तुम्हाला पहिला प्रसंग सांगतो ओके नाटकाचा. चला रेडी. सांगितलंय अजून मी सांगितलंय का अगोदर नीट ऐका आणि मग मग करा ना काय तर. नाही मला ते काय जायचं कसं जायचं जरा गडबड कमी करा ना तुम्ही. Sorry, sorry. हा? कसं आहे बघा म्हणजे शकुंतला तुम्ही करता शकुंतला तू दुष्यंत आहेस आणि एक भुंगा असेल. ही शकुंतला आहे का नाही ही अशी केतकी बनात जाते फुलं तोडायला. बरं. मग तिथे एक येतो भुंगा तो तिला लय त्रास देत असतो आणि हे सगळं दृश्य आहे का नाही दुष्यंत राजा असा लांबून बघत असतो. लांबून बघत असतो मग दुष्यंत राजा असा पुढे येतो. हा आणि मग काय करतो तो एक वाक्य म्हणतो. काय म्हणतो वयम तत्वान्वेषा मधुकर हतास्तवं खलु कृती. हा काय हे वाक्य वसऱ्या तुला मानायचं आहे. मला मी शकुंतलेचा रोल केला तर चालेल. अरे वसाड्या शकुंतलेच्या रूपात तू स्टेजवर आलास तर प्रेक्षक दंगल नाही का उचलवतील. अरे कसा दिसल ते कसं दिसल जरा इमॅजिन कर शकुंतला. अरे तो भुंगा आहे ना तुझ्या माग नाही लागणार तो तुझ्या केसात अडकून ना गुदमरून मराल वसाड्या. अरे अरे पण मला नाही जमणार ना. अरे कसं नाही जमणार आहे. नाही नाही मला ना नाटक अरे करायचंय. यार. मी माझ्या बापाला सांगून आणि सांगेल की नाटक कॅन्सल करा. काय कॅन्सल कर कॅन्सल कसं करायचं रे येड्या कळतंय काय तुला बापाचा पैसा लागलाय ना. बघ सगळं आता सेटिंगसाठी पैसा लागलेला आहे लाइटिंग घेतलेला आहे पैसा फुकट झाला ना सगळं असं काय करतोस. पण मला नाही जमत ना. नाही जमत आहे तुला. एक काम करूया जरा संस्कृत मधलं वाक्य आहे ना आपण हे वाक्य नाटकातनं काढून टाकूया. कशाला काढताय. मी म्हणते ना वाक्य मी म्हणते वाक्य. अहो पण हे दुष्यंतचं वाक्य आहे ना. मग ठीक आहे ना दुष्यंताचा रोल मी करते. मी सगळं ऍडजस्ट करून मला लवकर जायचंय तेवढे बघ ना पटकन सांगा. तुम्ही जरा गप्प बसताव काय प्लीज उगाच ना डोकं फिरवू नका माझा. मेसेज येतात. कसला मेसेज आग लागली तुमच्या गप राहा प्लीज. तुम्ही कुठला रोल करता बाय. शकुंतला अभ्यास केला शकुंतलेचा हा, केला मी. मला दाखवा केतकी वनात जाऊन दाखवा चला या. अहो कंबर हलवा गुडुका काय नुसतं हलवतावाय. शकुंतला आहे ना ती शकुंतला तिची नजाकत कशी पाहिजे. शकुंतला केतकीपणात कशी येईल मला सांगा. अशी परडी घेईल आणि मग अशी येईल का नाही ती. येईल का नाही केतकी वनात. अभ्यास करा बघू करा. परडी घेतली. परडी घे. वा 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 बरोबर. हे बाबा बघ आता एक काम कर तू दुष्यंत राजे आहेस तर माहिती आहे ना तुला. नशीब माझा. बघ आता एक काम कर वाक्य आपण नंतर करूया फक्त तू एंट्री घे राजाची. आता त्या फुलं तोडतील तू काय करशील राजेसारखी एंट्री घ्यायची. नजाकत चल जा. चला तुम्ही केतकी बनत जा बघू. आता केतकी बनत हाव तुम्ही. फुलं तोडा. तोडा ऍक्शन. कुठल्या देशाचा राजा आहेस तू. कुठल्या देशाचा राजा आहेस वसाड्या. अरे दुष्यंत राजा होता तो गल्लीतला टपोरी नव्हता वसाड्या. अरे राजा आहेस ना राजा. एवढं पण साधा करत नाही. आग लागली याच्या तोंडाला ते बघ हे राजा कसा असा असतं का नाही अशी तलवार असा रुबाबदार आणि चालतो कसा असा रुबाबदार चालतो का नाही असं चालशील का नाही. काय परत तर बस जागेवर जा बस एवढाच थांब तिकडे. मी केतकी बनत. मला माहिती तुम्ही केतकी बनत. चला फुलं तोडा ऍक्शन. शाबास. ते तोड ते घे येही घे. वर काय आयशीच्या घोवाकडे बघतोय. वर काय ती काठीला आकडा लावून काय शेवग्याच्या शेंगा काढते ती. फुला कुठं आहे. अरे पण मी राजा आहे ना. राजा काय खाली बघित नाही. सुरवारीची नाडी बांधताना जर खाली बघत असणार रे वासाड्या बघत असेल का नाही मना सांग. राजा म्हटलं की त्याने वरच बघायला पाहिजे. फुलं कुठं तोडते बघ फुलं डोलं फुटलं तुझं वासाड्या.
हा कुठं तोडते ती हा ह्या लेवलला तोडते ना आलं लक्षात तुझ्या हा नीट करशील ना बाबा हा हे बघ तुला डायलॉग सांगतो हा तसं डायलॉग बोलायचं हा बाकीचं सगळं आपण नंतर करूया हा हे बघ या रम्य सकाळी कोण आहे ही मदनिका ही ललना ही षोडशा जी पुष्प संकलनात व्यग्र आहे वा हा लक्षात आलं तुझ्या कसं करशील मस्त छान पैकी मस्त हा चला तुम्ही चला कितकी बनत चला हा बस 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 तेवढंच बस झालं फुलं तोडा आता फुलं हा ऍक्शन हा या रम्य सकाळी मदनलाल साधा डोसा पुष्पाबरोबर वगैरे वगैरे खातो. कसाड्या मदनिका आणि ललनाला एकत्र करून त्याचा मदनलाल केला असतो आणि दुष्यंत त्या मदनिके बरोबर काय साधा डोसा खायत होता. अरे वसाड्यानो अरे कालिदासाचं नाटक आहे ना आता अरे कालिदास काय हास्य जत्रेचा स्किट लिहित होता. हा कालिदास कोण? घ्या कुणाला आणलंय तुम्ही सांगा ना त्या माणसाला कालिदास पण माहिती नाही. सांगा असं विचार. अरे 2 भाऊ होते एक नाशिकला आणि एक मुलुंडला असे होते ते माहितीये अगं ये वसाडे अगं ती नाटकाची थिएटर आहे आणि मी जे म्हणतोय तो लेखक आहे लेखक. अरे देवा वाट लावलं रे वाट लागलं कोणी पिढा माझ्या ताब्यात दिली वाय हा ए बाबा एक काम कर तर मरू दे सगळा तू दुसरा नको तू भुंग्याचा रोल कर. असं कसं? अरे मी मेन रोल करणार आहे ना मी भुंग्या बिंग्याचा नाही करणार मी तर दुष्यंतच करणार आहे. ऐकून घे कसा आहे या नाटकात ना भुंग्याचा मेन रोल आहे. भुंग हा भुंग्याचा मेन रोल आहे. कसा काय नाटकाची गोष्ट काय आहे शकुंतला केतकी बनात फुलं तोडीत असते तिथं भुंगा येतो आणि हे सगळं दृश्य दुष्यंत बघतो आणि त्याला मारतो त्या भुंग्याला आणि मग ती शकुंतला दुष्यंताच्या प्रेमात पडते. आता मला सांग जर भुंगा नसल तर नाटक पुढं सरकल नाही. मग मला सांग नाटकाचा नायक कोण हिरो कोण? भुंगा. हा मला माहिती आहे ना हा म्हणजे या नाटकाचा मेन रोल भुंगा आहे. भुंगा मी भुंगा करणार शाबास. बघ तू भुंगा बनायचा हा ही फुलं तोडीत असेल आणि हिथे येऊन शेड काढायची करशील ना ओके हा हो चला कितकी म्हणत चला बस एवढं चला फुलं तोडा चला ऍक्शन. अगं बाई भुंगा अगं बाई भुंगा भुंगा ग पोरी भुंगा ग पोरी भुंगा ग पोरी भुंगा भुंगा ग पोरी भुंगा ग पोरी भुंगा ग पोरी भुंगा छल्ला आटीच्या खंडाला मारील नाही तर काय वसाड्या तुला भुंगा बनून हिला छेडायला सांगितला होता ना. अरे वसाड्या तू सचिन गावडे म्हणून छेडतोय. अरे भुंगा रे असं नाही रे. ए बाबा तू ना मला नाही वाटत धड करशील असा. तू एक काम कर तसं तू खूप चांगलं करतोस मस्त म्हणजे बघण्यासारखं काम काय. पण मला असं वाटतं ना म्हणजे तुझ्याकडे जे टॅलेंट आहे की नाही टॅलेंट असणाऱ्या माणसाला एवढा छोटासा रोल देऊन आहे ना वाया घालवणं मला पटत नाही काय समजलं. आणि मेंदुरोल ह्या नाटकात दुसरा आहे. कोणता? प्रेक्षकाचा मस्त रोल आहे. प्रेक्षकाचा मेंदुरोल आहे तुला माहिती आहे का? कसा? जर नाटकाला प्रेक्षक नसतील तर नाटक रंगल मग काय आहे. दुष्यंत भुंगा आहे ना एका रोल करण्याचा आहेत पण जो प्रेक्षक आहे ना प्रेक्षक 400-500 लोकांचं व्हेरिएशन करण्याचं माझं काम केवढं भारी आहे आणि ते तू करू शकतोस. नाही खरं म्हणजे मी हे तुम्हाला इथं सांगणार नव्हतो सिक्रेट ठेवलं होतं मुद्दाहून काय समजलं. म्हणजे वास्तविक कसा हा रोल मला करायचा होता ना म्हणून मी गप होतो मागातपासून. तेव्हा तू मला सांग मेन रोल कोणाचा आहे मग? प्रेक्षकांचा. हा तू प्रेक्षकाचा मेन रोल करायचा. मी प्रेक्षकाचा मेन रोल करणार आहे. आम्ही काय करू? एक काम कर त्या सोफ्यावर जाऊन ना नीट चुपचाप बस. मी बसतो तिकडे प्रेक्षकाचा आलं हे पण सगळे मेन रोल साठी आलं बरं आहे. ऐका ना मोरे काय प्रेक्षकाचा मेन रोल आहे ना मग मी पण तोच करू का? तुमच्या पाय निघा तुम्ही पण जा प्रेक्षकांच्या जाऊन बसा. मी आणि ही न्याय आहे ना तुम्ही शकुंतला करा मी दुष्यंत करतो. तू अंडाकडे बाबा वाजव वासाड्या संपली लायता लवकर. अण्णा
अण्णा ओ एक मिनिट अण्णा कुठे कुठे दुखतंय अण्णा डोकं दुखतंय का अण्णा बरं मग छाती दुखते अण्णा छाती पोट दुखतंय का अण्णा मांडी दुखते पोटऱ्या दुखतात तळवा दुखतो खाट दुखते का खाट अण्णा मग कसं कळणार आता फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ तुम्ही काळजी करू नका अण्णा हे बघा तुम्ही आयुष्यात कुणातच काही वाकडं केलेलं नाही तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही देव आहे अण्णा देव आहे तो बघतोय सगळं भाऊ हा ते शामराव हे काय इथे अच्छा इकडेच आहे का थँक्यू वरती पण एक शामराव आहेत जाऊ दे अरे आहे तो तू मुलगा का हा आधीच टक्कल केलं नातेवाईकांना कळवलं का हा कळवलंय सामान कोण आणणार आहे कसलं सामान ठीक आहे मी बघतो मी करतो मॅनेज कधी काढायचं कधी काय काढायचं बाबांना पोचवायचं कधी काय बोलताय अण्णा जिवंत आहेत माझे जिवंत आहेत का सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत असं कसं म्हणजे नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय म्हटलं नसेल म्हणून म्हटलं ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम शामराव खांडेकर पाय आहेत ते पाय अच्छा हे पाय आहेत का नाही कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून पाय कळत नाही डोकं असं फाकलेलं असतं असं हे पाय आणि हे डोकं कंबर कुठे मग अरे पाय आणि डोकं कुठेही असलं तरी कंबर मध्येच असणार ना आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं ठीक आहे एक मिनिट तुम्ही कोण आहे पण मी खांडेकर शामरावांचा मित्र आहे मी शामराव ओळखलं का खांडेकर हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळत अंगठा अच्छा अंगठा आहे तो अच्छा बघा ना किती लागलंय अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले ठीक आहे काय काळजी करू नका होईल काय प्रॉब्लेम नाही शामराव मोसंबी आणल्यात मोसंबी काका ते खायला अलाउड नाहीये काही खायला अलाउड नाही काही हरकत नाही नो प्रॉब्लेम काय हरकत नाही कुठे तो भूक वाटला म्हणून आपलं ओ अरे काय चाललंय तुमचं तिथे सलाईन लावतात तिथे हा हुक्कच आहे हा हुक्क तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं काही हरकत नाही खायला अलाउड नाही शामराव मोसंबी खायला अलाउड नाही ऑर्डर आणली आहे मोसंबीची काय दारू आहे ती माहिती आहे मग काय दारू काय देताय त्यांना
शामरावांना एक गोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना, माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय. मला विचारा, काल मी त्यांना सांगितलेलं शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना, आता 8 पेग प्यालो, 8 पेग. मी सांगतोय शामराव नको, दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. नाही हो, मी सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही, दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव, हे बघा आता सांगावं लागलं शामराव. ठीक आहे, हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे, आता लपून ठेवू नका. अहो म्हणजे दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा, मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. कारने बाईकला ठोकलं. 10 वाजता झाला. माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले, 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला, शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस ना. अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनाला चाललोय, मला लेट होईल, आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेग प्यायलात अण्णा. 8 पेग 8 पेग प्यायला. बघा मान्य. हे बघा शामराव, हे बघा आता लपवून उपयोग नाही. बघा डॉक्टरांना सांगावं लागणार, बाबा मी दारू पितो, सिगरेट, काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव. हे बघा हो, आता झालं. ठीक आहे, ओरडू नकोस बाबांना. ओरडू नको तर काय करू? अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बियर पित होतो, म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेग पित आहे. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? सांगा ना, कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत, म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काही नाही हो, टेन्शन. दारुड्या माणसाला फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय, शांत बसा. हे बघ, तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस. कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो, म्हणून ते जरा टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? तुझा बाप ना खूप नशीबवान आहे. अशी एक पानं काढतो ना, समोरचं टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल, म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे. बघ तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस. कळलं? बाबा आहेत ते, रिस्पेक्ट दे त्यांना, किती झालं तरी. कळलं? काय करू मग मी? काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही काय बोलताय? नाही काय बोलताय? हे खोटं सांगताय? ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना, आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव, तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता?
ओ बाई एक मिनिट ओ हो ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? काय करतोस? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही माझी आई? काय डोकं फिरलं का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून? खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. आणलेली आहे बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलायस तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. बाळा, तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा. बाळ लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता तू. म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता? तुम्ही का बसा, एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण याच्यावर काहीतरी उपचार का जामुड्या. बघ बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका, सांगा ना काय करू? आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. आता फ्लॅट पण विकायला निघाले होते. मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्काट फोडतो. ए बा, राहिलंय मुस्काट फोडायला, राहिलंय का? एक अंगठा राहिला, तेवढं फोडून टाका आता तो. नाही दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट, दारू प्यायची ना तुला? तोंड बंद आहे. एक मिनिट, त्याचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? दारू प्यायची ना? पी दारू पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवा करतोय आणि तू इकडे या बाईचं हॅलो, एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं, निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली, घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ, जा लवकर जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो. अरे मरत नाही. अरे एवढं मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पोट भरायच्या मागे लागला. शामुडे, तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तर मी तुझ्या तोंडावरची पट्टीच काढते. आता का बाया, बोट वेगळे दिसत आहेत. मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? हे आमचे शामराव नाही. हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे काय माणूस आहे. मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं, तर हो का बोलला? मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. हे बाईकवर होते? नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असते. चला आपलं काहीतरी टाइमपास करतोय. दे ना काना खाली, आज तुम्ही टाइमपास करायला लावतो. अरे काय बोललो मी?
अण्णा सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोयस मम्मी सारखा. खूप मजा आली. वा 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 वा. विचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसाद, अप्रतिम स्किट होतं, वंडरफुल. मला भयंकर आवडलं, मी खूप एन्जॉय केलं. अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोस, आज तू स्वतः झोपलास. आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए. हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए. थैंक यू सो मच. काय बने, अजून तू नीट आवरलं नाही. हे ब्रश ठेवायची जागा आहे का इथं? हा, सगळं पटापट आवरायचं सोडून सगळा आळपणा चाललाय तुमचा. नीट पटापट हात चालव, चल. हा, ते कधी भाऊ येणार आहेत काय माहिती. नीट नीट लावून ठेव सगळं. नॅपकिन ठेवायची जागा आहे का इथं? भाऊ आले. ताई नमस्ते. नमस्कार. अरे लेडीज हार्दिक पांड्या. आमच्या गावामध्ये ही हेअरस्टाईल मी पहिल्यांदा म्हणजे निर्माण केली. त्याच्यामुळे जरासं वेगळे पण देण्याचा प्रयत्न करते आमचं नाजुका ब्युटी पार्लर. बाकी आऊ तुम्ही एकटेच आले. हा, आमचे इंटरनॅशनल गेस्ट कुठे त्यांना बोला. आहेत ते पण सगळी बाकी तयारी झाली आहे ना. नंतर गोंधळ नको. काही गोंधळ नाही. बघा, म्हणजे तोरण बिरण लावून झाली, इथं रिबिन लावून झाली आमची. आणि असं सगळं सामान लावून झालंय. हे असं इथं टँडी बिंडी लावला इथं. अरे वा वा वा, टँडी एकदम जोरदार आहे. टँडी लवली छान आहे ना. हे पण नाजुकाच्या पुढे कसं वाचायचं हा प्रॉब्लेम आहे थोडासा. नाजुका असं पटकन होतं. हे बुट्टियो प्रालार हे एकदम वेगळं आहे. हे एवढं कळलं असतं तर मग. सॉरी बॅनर वाल्यांनी सगळी माती खाल्ली. तुला नीट सांगता येत नाही का बने त्याला? सॉरी हा, त्या बॅनर वाल्याला अक्कलच नाही. त्यानं नको तिथं चड्डी लावली, नको तिथं टोपी घातली. चड्डी आणि टोपी म्हणजे ही काय? इथं टोपी लावली आणि इथं चड्डी घातली. रफार आणि उकारला तुम्ही जर चड्डी आणि टोपी म्हणत असाल तर उत्तम आहे त्या मानाने. बॅनर खरंच चांगलं आहे. हे बेचलिंग वगैरे तर कमाल आहे. लिंचिंग आहे, हे वॉक्सिंग आहे, फेशियल आहे आणि शेवटचं लग्नाची मेहंदी. लग्नाची मेहंदी म्हणजे एकदमच हे आहे, उत्तम आहे. आवडलंय ना तुम्हाला? खरंच चांगलं आहे. मला आवडलं ना. मला आवडलं. बस झालं. तुम्ही या ना इथे या. गेस्ट कधी येणार त्यांना बोला ना. आता बाहेर उभे आहेत. बाहेर उभे आहेत. ते बोलवा त्यांना. पण मग बोलवता नंतर मला गोंधळ नको सगळं. नाही, एकदा बोलवल्यावर मग प्रॉब्लेम नको. नाही, काय प्रॉब्लेम नाही. चला येतो मी. अरे समीर नीते काय करतो? येस, तर येत आहेत इंटरनॅशनल रोनाल्ड ब्रम्प. जोरदार टाळ्या वाजवूया. रोनाल्ड ब्रम्प. नमस्ते सर.
इथे सर इथे कापायचं सर. अहो ते व्हॉट अन ॲटिट्यूड. वा 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 सर वा. येस. हे घ्या सर. नमस्ते. हा ए ऐक ना एक मिनिट जा पटकन चहा पाण्याचं काहीतरी बघ. चहा बिस्किट आण. हा गणले सगळे. काहीतरी मराठीत बोलले गणले सगळे असं काहीतरी आहे. गणले असं ऐकलं तुम्ही? ते वेगळं बोलले, त्यांचे उच्चार थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे ते हे बोलले गणले सगळे. तुझा पण सर मी विचार करतो. ते हे म्हणाले ग्लॅड टू सी यू. ग्लॅड टू सी यू म्हणाले. ते ग्लॅड टू सी यू म्हणताना ग्लॅड टू सी गणले सगळे असं आलेलं आहे. गणले सगळे असं आलेलं आहे. हळू रे. वा 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 फॅन्टॅस्टिक ॲटमॉस्फिअर. नाउ दिस इव्हनिंग इज फॅन्टॅस्टिक. हळू हॅलो हॅलो एव्हरीवन. माय नेम इज पेट्रोल पंप. पेट्रोल पंप आहेस तू? पेट्रोल पंप आहे. पेट्रोल कुठून काढू तुझं? रोनाल्ड ट्रम्प. ओ या इट्स रोनाल्ड ट्रम्प. रोनाल्ड ट्रम्प. या बर चांगलंय. मीट द ओनर. दिस इज नम्रता संभेराव. ओ या ओ तसं नाही येते. मी नम्रता संभेरावे. यांचा जरा काय ना उच्चारांचा थोडासा येतंय प्रॉब्लेम लक्षात. आहे. हा हा यांचा थोडा उच्चारांचाच प्रॉब्लेम. हरकत नाही ना. यू कॉलिंग हे नमा. ओके बोला ना. नमा नाही बोलले आता. हे नमा आहे त्यांचं. तिकडेच आहे ना ते, त्यामुळे नमा आहे. काही उच्चारांचा त्यांना प्रॉब्लेम आहे. म्हणजे विराट कोहली, सचिन तेंडुलकर ह्यांचा प्रॉब्लेम. बाकी काही प्रॉब्लेम नाही. बाकी व्यवस्थित. हा येस काहीच प्रॉब्लेम. येस. वा खरंच भाऊ. म्हणजे तुमचे लय उपकार आहेत बरं का. आमच्या छोट्याशा गावामध्ये तुम्ही म्हणजे ह्यांना इंटरनॅशनल गेस्टला बोलवलं. म्हणजे 50,000 रुपये घेतले पण भारी काम केलं. 50,000 मराठीत बोलले हे काहीतरी. हा ते कानावर जे शब्द पडतात ना ते लगेच ते पाठ होतात त्यांचे आणि मग ते म्हणतात. मोठा माणूस आहे ना तो. 50,000 जस्ट. अरे मला 800 रुपये दिलेस तू. कॉमेडीच्या धंद्यावर बसल्यावर 1000 रुपये कमवतो दिवसाला मी. अरे हो माहितीये तुला. पोल्ट्रीत काम करतोस तू. तुला इथे आणला नाही एवढा मोठा माणूस केला ना तुला. तू थांब जरा. तुला देणार मी 15,000 रुपये देणार. मला 25 पाहिजे. किती? 25,000 पाहिजे. अजून 5 दिले ना ओरिजिनल येतील इकडे. मला 25 पाहिजे. नाही 25 पाहिजे. 23,500 रुपये. 25 पाहिजे. मला आधीच सांगतो. 24,100 ला फायनल. 25. भाऊ ऐका ना. हा बोला. तुम्ही म्हणजे चांगलं आहे कोपऱ्यात जाऊन बोलत आहात. पण ते मला अख्खं मराठी ऐकू येतंय. 25 काय करतात मगापासून? नाही ते आम्ही ते अंक मोजत होतो ना. मराठी लय भारी बोली. हा तेच ते मी आल्यानंतर अंक त्यांना शिकवले. इथे यायचं म्हटलं अभ्यास करायला पाहिजे ना. आधी 24 येतो. तर ह्यानी आधी 25 पाठ केला. म्हणजे हे असं नाही बाबा आधी 24 करायला पाहिजे. पट्टय तिला. असं झालं आमचं. सुरू करूया. तर मी आधी ओळख करून देते बरं का. हा 1 मिनिट. हा हे बघा. हे आमचे पंढरीनाथ कांबळे. हॅलो. हे अरुण कदम. अरुण कदम महाबळेश्वर. आणि हे जे खाली बघतायत तिथं आपले जे माझे पार्टनर आहेत हे जे आहेत हे जे सतत मोबाईल मध्ये व्यस्त असतात. कसं लय पार्ट्यांचे कॉल त्यांना उचलायचे असतात ना. त्याच्यामुळे हे जे माझे पार्टनर आहेत ते प्रसाद ओकून माझं का असं होते पण मलाही कळत नाही. हे प्रत्येक शब्दाच्या शेवटी असं नुनू का बरं लावितात? हे ते ते ज्ञानेश्वरी शिकवली मी त्यांना. म्हणजे ऋणुझुणू रे भ्रमरा. त्याच्यात ते झालेलं आहे. पण हे मोठे ना
प्रचंड मोठा माणूस आहे आणि हा हुशार माणूस सुद्धा आहे. नाही, चांगलं आहे. म्हणजे आता इथून ते गेले ना तिकडे 4-5 महिन्याने आले ना तरी सुद्धा इथली लोकल भाषा त्यांना अवगत असते. विसरत नाहीत ते. हा, म्हणजे आता तुम्ही चेन्नईला गेलात लगेच तामिळ सुद्धा त्यांना येते. हा, काय? आता मुंबईत येतात मराठी बोलतात. नाही म्हणजे खरंच तुम्ही इकडे आले बुवा आज इथं आम्हाला खरंच आमच्या सगळ्यांना लय आनंद वाटतोय. म्हणजे खरंच थँक्यू सो मच. नो मेन्शन नो मेन्शन. पहले तो कभी कभी रोनाल्ड ब्रमच्या रिंगटोनच्या अल्ताफ राजाचं कस काय म्हणजे बापरे म्हणजे काय अल्ताफ राजा किती लोकप्रिय आहे. फॅन अल्ताफ राजा फॅन. आता उचलतो. ये हलो ये नहीं भाई खाली 8 मुर्गी भेजा तूने. अरे 12 का 8 मुर्गी आया, कलेजी नहीं आया, पोटा नहीं आया. अरे रुक यार, धंधे की बात चल रही था. अरे मुंडी बुंडी कुछ नहीं आया यार. अरे 12 मुर्गी का ऑर्डर दिया. वो कोरोना उधर इधर कुछ नहीं है मुर्गी का. तू 8 मुर्गी पहले भेज इधर 8. अहो हे जवळ जवळ हिंदी बोली त्यात. भाऊ कसं सांभाळू इतकी वाक्य आता मी. एक वाक्य असतं तर सांभाळ. हे कसं करू रे. तुझं तू बघ आता. काय 24,000 नाही जमणार रे. 24 नाही जमणार. 22,000 नाही. खूप मेहनत आहे. करून दुखतं इकडे. इथे दात लागतायत. ऐक ना 15 16 15,000 फायनल. त्याच्या खाली नाही. ओके. मी काय म्हणते मला ह्यांच्याकडनं काही मार्गदर्शन पर भाषण ऐकायचंय. भ्रम पैस ना. आई ग कसं करशील. आई आई ग म्हणले. तेच ते बारीक शब्द आहेत ना ते त्यांना मी शिकून ठेवलेले बाबा. तुम्ही काय झालेलं आहे. हे घ्या 1 मिनिट. हे घ्या तुम्ही घ्या. नाही बारीक शब्द त्यांना मी शिकवून ठेवलेले आहे. म्हणजे तुम्ही इतकं चांगलं केलंय. म्हणजे आमच्या छोट्या गावामध्ये एवढा इंटरनॅशनल गेस्ट येतो. म्हणजे इतकी चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे इकडे येऊन हे जे तुम्ही जे आपल्या ब्रम बोलवले एवढे मोठे नेते बोलवले आणि ते इथं आमच्या छोट्या गावामध्ये येऊन चहा बिस्किट असं रेमटवून अहो हे लगदा करून खाते बिस्किट. अहो हे ब्रम पेत ना सर ह्यांना सर सर ओ बुडालं ते. कोण आहात तुम्ही सर. अहो हे रोनाल्ड ब्रम पाहत ना सर. हे काय खाताय सर. त्याने काय माहितीये का सामान्य माणसांमध्ये जाऊन त्यांच्यासारखं जगणं खूप आवडतं त्यांना. त्यांनी नेटवरून बघितलं की बाबा सामान्य माणसं इथे कशी जगतात तर बाबा बिस्किटाचा लगदा करून खातात. मग तेच ते करतात. लई भारी बर का. येते अरे खिशात असू द्या इंटरनॅशनल आहेत ना ते. त्यांना इंडियाच्या बिस्किटांची चव लागायला पाहिजे का. बरोबर चांगले ठेवून द्या. काय हरकत नाही. आमचं मन लय मोठं आहे. ठेवा. झाला असेल प्रश्न तर आम्ही निघूया. चला झालेला आहे. आमचे 50,000 द्या. नाही एक मिनिट साहेब. नाही 50,000 तुम्हाला मिळतीलच. पण त्याच्या आधी हे घे शूट कर माझ्या मोबाईल मध्ये. मला ह्यांचं फेशियल करायचंय. नाही फेशियल नाही. फेशियल नाही. शपथ नाही कसं आहे एवढे मोठे इंटरनॅशनल गेस्ट आम्हाला लाभले. आमची प्रसिद्धी व्हायला नको. बसा ना. मला फेशियल करायचं पण शूट कर बर का. दे इकडं. हा थँक्यू. नको रे. ऐक ते मसाज बिसाज करून म्हणजे थोडीशी मला हातभार लागेल बर का. किती वेळ निघ रे. आधी कसं चेहरा थोडासा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला ना की आलो. 1 मिनिट भाऊ काय होतंय. आता तुमचं असं
शुलुलुलू करते ना याच्या वाढलेले वटत ना हेच कापून काढते थांबा नो 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 नो